आजची तारीख 11 डिसेंबर सकाळचे 6 वाजून 19 मिनिट बुधवार. तर आपलं हे जे सेशन आहे ते स्पेशली माइंडफुलनेससाठी आहे. फुल मंथ. आजचा जो टॉक आहे तो पण माइंडफुलनेसवरचाच आहे. बट टॉपिक जो आहे तो आहे हाऊ टू यूज माइंडफुलनेस इन डेली लाईफ. आपण ऍक्च्युअल कुठं चुकतो किंवा कसा उपयोग नाही करत प्रॅक्टिसचा त्याबद्दलचा आहे. तुम्ही सुरुवात केली सकाळी ध्यानाला. ओके. सकाळी ध्यानाला सुरुवात केली, then शील घेतले, त्यानंतर अधिष्ठान घेतला, त्यानंतर तुम्ही ब्रीदिंगला स्टार्ट केलं. सो सो ब्रीदिंगला स्टार्ट करतो आपण तर तिथं हिंड्रन्सेस अराईज व्हायला सुरुवात होतात. निवरण निवरण तर मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन इज द प्रोसेस ऑफ माइंडफुलनेस. सिंपल प्रोसेस ऑफ माइंडफुलनेस. सजगता, एकाग्रता, अटेन्शन, अटेंटिव्हनेस, फोकसिंग, अलर्टनेस, अवेअरनेस, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स माइंडफुलनेसचे आहेत. तर आनापानामध्ये ज्यावेळेस आपल्याला हे 5 निवर्ण उत्पन्न होतात. एक सोबतच नाही होत. कधी कामचंद होतो, कधी कोणाचा द्वेष उत्पन्न होतो, कोणाची आठवण येते, राग येतो, ईर्ष्या येते, मत्सर येतो. झोप येते, आळस येतो. उद्यावर ढकलण्याची प्रक्रिया चालू होती. जसं की ठीक आहे, आजचं सेशन नाही करू, उद्या करू. ठीक आहे, आता बस झालं अर्धा घंटा. आता आता उठून झोपून जाऊ. तर इथं काय होते, निवारणं जे आहेत, जे हिंड्रन्सेस आहेत, ते आपल्या ध्यानाला ब्रेक करत आहे. माइंडफुलनेसच्या प्रोसेसला ब्रेक करत आहे. तर काय होतं, की आपण ज्यावेळेस माइंडफुल नाहीये, तर तिथे ऍक्टिव्ह काय असणार आहे? लोभ, दोष, मोह. मोह हा खूप स्ट्रॉंग असतो. ओके, ज्याला आपण डिल्युजन म्हणतो. परंतु मराठी भाषेमध्ये मोहाला वेगळा अर्थ पकडला जातो. मोह म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण आकर्षिला जातो. आपण म्हणतो मला त्या गोष्टीचा मोह खूप आहे. परंतु वरच्या पातळीवर जेव्हा आपली समज असते, जेव्हा आपण समजतो काही गोष्टींना, नाही बा, मोह म्हणजे काय, की मला या गोष्टीला खूप या गोष्टीचा मला मोह आहे. म्हणजे मला ते प्राप्त करायचंय. परंतु इंटरनली डिल्युजन काय करतं? इग्नोरन्स इग्नोरन्सच्या हेल्पनं मोह हे अविद्येच्या मदतीनं रियालिटी कळू देत नाही. रियालिटी काय आहे? नो सेल्फ, इम्परमनन्स अँड सफरिंग. तर जे काही फॅब्रिकेशन होतंय, जे काही घटना घडताय शाब्दिक, शारीरिक, मानसिकरित्या, त्यामध्ये मी नाहीये. शाब्दिक, शारीरिक आणि मानसिकरित्या जे काही आपण करतो त्यामध्ये मी नाही.
पण दुःख केव्हा होतं, ज्यावेळेस आपण त्याला मी समजून घेतो. मी काहीतरी करत आहे. हे माझं आहे. हे माझ्यामुळं आहे. मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं, हे असं, ते तसं. जेव्हा घटनांना आपण स्वतःचं समजायला लागतो, जेव्हा रिअॅलिटीमध्ये स्वतः नाहीच आहे. जेव्हा घटनांना आपण अनाशवंत समजायला लागतो, त्यावेळेस काय असते, अजागरूकता पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि दुर्गुणांचं साम्राज्य हे मनावर पसरून जातं. मनावर ज्यावेळेस दुर्गुणांचं साम्राज्य पसरतं ना, त्यावेळेस आपण या 3 लक्षणांना बिलकुल विसरून जातो. तर या प्रकारे हिंड्रन्सेस काम करतात. हिंड्रन्सेस म्हणजेच काय? कामछंद, व्यापाद, थीनमिद्ध, उद्धච්च कुकुच्च आणि विचिकिच्छा, डाऊट. हे तर झालं ध्यानामधलं. परंतु जसं आपण सकाळी उठतो, तर ती प्रोसेस चालू होते हॅबिच्युअल रिएक्शन्सची. हॅबिच्युअल वे ऑफ रिएक्शन्स. आपल्याला आदत असते, आदत. आपण आदतीचे गुलाम आहे. कोणाला जास्त झोपायची आदत, कोणाला जास्त खायची आदत, कोणाला जास्त बोलायची आदत, कोणाला रागात राहायची आदत, कोणाला द्वेष करण्याची आदत, कोणाला मोहाच्या मागे पळण्याची आदत, कोणाला प्लेजरसाठी पळण्याची आदत. ह्या आदती आहेत. इन द सेन्स ब्रॉड लेव्हलला जर वरच्या पातळीवर पाहिलं तर लोभ, दोष, मोह जे असतात ते आपल्याला पळायला लावतात. आदती. मोह आहे म्हणूनच तर आदत आहे. त्याला आपण मेंटल फॅब्रिकेशन म्हणतो. मानसिक संस्कार. पण हे कशामुळे घडते? विपाक. पहिल्या पातळीवर जर विपाक खूप स्ट्राँग आहे. कर्म, विपाक, कर्म. एक उदाहरण घेऊया आपण. बनते महामोगल आहे. हे अनंत होते. तो इन्सिडेंट आठवा, ज्यावेळेस त्यांची बायको त्यांना म्हणते, की "हे आई-वडील आपल्याला आता नाही पाहिजे. यांच्यामुळे खूप त्रास होतो." काहीतरी स्टोरी आहे ती मागं. आणि ते आंधळे असतात. ओके. महामोग्गलायन एका जंगलात जातात आणि म्हणतात, की "आई-बाबा, चोरं येतायत समोरून. आता काय करावं?" त्याचे आई-वडील म्हणतात, की "आमचं तर वय झालेलं आहे. तू तुझ्या स्वतःचा जीव घेऊन पळून जा." तर महामुद्गल जे असतात ते पळण्याचं नाटक करतात आणि एक काडी घेतात जाडी आणि त्या आई-वडिलांना इतकं मारतात, की त्यांच्या हड्ड्यांचा चुरा होतो तांदळाच्या दाना एवढा. तांदूळाच्या दाण्या एवढा त्यांच्या हड्ड्यांचा चुरा होऊन जातो. ठीक. तर या इन्सिडेंटला जर आपण पाहू तर काय आहे, की महामुद्गल जे होते ते मोहामध्ये खूप होते. मोह म्हणजे काय? डिल्युजन. डिल्युजन काय करतं, की पूर्णपणे त्या व्यक्तीला आंधळ करून टाकतं. तर महामोगलांना आंधळे कशात झालते? लस्ट. ओके. लस्ट. वाईफनं सांगितलं ना, मग करायचं. कनेक्टिव्हिटी लस्टचीच होती ना. ओके. तर या पद्धतीनं
तिथं मोह खूप स्ट्राँग होता. विथ द हेल्प ऑफ इग्नोरन्स. जर धम्म माहीत असता, तर काय झालं असतं, की तिथं त्यांना समजलं असतं, की हे बाबा गरुक कर्म आहे. या पद्धतीचं कर्म आहे. जागरूकता असते. जागरूकता असती तर जो हेट्रेड आहे तो अराईज झाला नसता. ओके. तर विपाक काय झाले? विपाक दरवेळेस त्याच पद्धतीचे निर्माण झाले. त्यांना 1000 जन्मामध्ये त्याच पद्धतीनं मरावं लागलं. इव्हन अनंत असताना पण गरुक कर्माचा तो इफेक्ट आला. परंतु अनंतांचं जे असतं ते मेंटल फॅब्रिकेशन बिलकुल नसतं. मानसिक संस्कार होतच नाही. त्यांना मानसिक पीडा होत नाही, शारीरिक होते. इव्हन अर्हंत असताना जर त्यांना विपाक भेटला तर विचार करा, म्हणजे ज्यावेळेस त्यांना इद्धी वापरायची होती. अरहंत असताना ज्यावेळेस ते चोर अंदर घुसतात डाकू मारण्यासाठी, त्यांना इद्धी वापरायची असते. फर्स्ट टाइम ते वापरतात, चोर चालले जातात. सेकंड टाइमही वापरतात, चोर चालले. थर्ड टाइम ते वापरू शकत नाही त्या विपाक. तो विपाक काय करते, त्यांचं जे ध्यानाचं जे एंटर आहे, म्हणजे ध्यानामध्ये एंटर केल्यानंतरच ते इद्धीपर्यंत जाऊ शकत होते. डायरेक्ट इद्धीपर्यंत नाही जाता येत. फर्स्ट ध्यान एंटर करावं लागतं आणि मग नंतर घसीनं आणि त्यानंतर ते स्वतःच्या बॉडीला डिसॉल्व्ह करू शकत होते. ओके. म्हणजे तिथं दिसू नव्हते देत ते स्वतःला. परंतु ते थर्ड टाईम ते एंटर्स करू शकत नव्हते. कारण की विपाक खूप स्ट्राँग झालेला होता. तर सेम पद्धतीनं आपणही विचार करू शकतो, की आपण जेव्हा कृती करतोय कोणती पण, ओके. तर तिथं बिलकुल इम्पॉसिबल राहतं आपलं अवेअर राहणं. तिथं आपली माइंडफुलनेस बिलकुल डिस्ट्रॉय होत असते. ओके. एक 2 मिनिट थांबा फक्त. बाजूला आवाज येते. आता चला या आवाजावरूनच उदाहरण देतो मी एक. जसं मी प्रवचन देत आहे. ओके. त्या प्रवचनामध्ये हा आवाज मला कंटिन्यू जास्त झालेला आहे आता. त्याच्यामुळे मला फोकस नाही करता येत. ओके. कारण की प्रवचन देण्यासाठी मनाला शांत परिसर महत्त्वाचा असतो. तर एक 2 मिनिट द्या. मी तुम्हाला हेडफोन घेतो. त्याच्यामुळं आवाज जो असतो तो कॅन्सल होऊन जातो बाजूचा. फक्त 2 मिनिट.
ओके. तर हॅबिच्युअल वे ऑफ रिएक्शन्स. तर मी तुम्हाला महामोगलाईन पती जे होते त्यांचं उदाहरण दिलं. उदाहरण याच्यासाठी दिलं, की हाऊ स्ट्राँगली जेवढे आपण विपाक करतो, ओके, जेवढ्या स्ट्राँगली आपण कर्म करतो, विपाक कर्म करतो, त्याची फळं आपल्याला त्याच पद्धतीची भेटत राहतात. सो माइंडफुलनेस जी आहे ती काय करते, या प्रोसेसला ब्रेक करून टाकते. हा प्रश्न मी माझ्या जय सरांना विचारला होता, की पण ते अं, की माइंडफुलनेस जी आहे ती अं, विपाकाला पूर्ण डिस्ट्रॉय करते का? डिस्ट्रॉय नाही करत, परंतु माइल्ड करून टाकते. ओके. तर माइल्ड करण्याचा जो प्रोसेस आहे, आपल्या विभागांना जर माइल्ड करायचं असेल तर त्याची प्रोसेस प्रोसेस जी आहे ती सॉरी पेशन्स अँड टॉलरन्स या दोन गोष्टींनाच तयार होते. मोस्टली आपलं जे मन आहे, एक हेट्रेड माइंड जे असतं, द फुल ऑफ हेट्रेड, ते कंप्लेनिंग माइंड असतं. कंप्लेनिंग अँड फाइंडिंग फॉल्ट. ओके. आपल्यामध्ये हे जर दोन फॅक्टर असतील, कंप्लेनिंग, ऑलवेज कंप्लेनिंग, 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 फाइंडिंग फॉल्ट, ओके, दॅट जनरेटेड बाय हेट्रेड. अँड म्हणजे हेट्रेड आणि डेल्युजन हे दोन्ही पण काम करतात तिथं. तर प्रॉब्लेम कुठं होतो, की आपली जी तृष्णा आहे, जनरेटेड विथ द आय मी माइंड. आपली जी तृष्णा आहे, जी मी, माझं आणि माझ्या या प्रकारच्या प्रवृत्तीमुळे निर्माण होते, ती काय करते, ती पळवते आपल्याला कंटिन्यू. त्याला आपण अस्साद अस्साद म्हणतो. रिअल श्रमण कोण आहे, जो या तीनची प्रॅक्टिस करतो. अस्साद, आदिनव आणि निस्सरण. तर निस्सरण जे आहे, निस्सरण म्हणजेच जाऊ देणे, सोडणे, थांबवणे. जाऊ देण्यापेक्षाही थांबवणे खूप स्ट्रॉंग आहे. जाऊ देण्याची प्रक्रिया जी आहे ती काय करते, की तेवढ्या गोष्टीपुरतं त्याला जाऊ देते, परंतु पुन्हा ग्रीप राहते. थांबवण्यामध्ये काय आहे, की जर तुम्ही थांबवलं त्याला, दोन्हीमध्ये जास्त अंतर नाहीये. परंतु ज्या क्षणी तुम्ही म्हणता, की आता थांबवायचं आहे याला, तर ती जी फिलिंग असते, ती जी क्रिया असते, ती मनाला जास्त प्रखर करते जाऊ देण्यापेक्षा. जाऊ देणे काय करते, लेटिंग गो काय करतं, त्याला लाईट करून टाकतं. त्याला जर भाषेमध्ये जर परावर्तित करत असेल या दोन्ही प्रक्रियांना, तर जाऊ देणे म्हणजे आहे क्वामा आणि थांबवणे आहे फुल स्टॉप. जेव्हा आपण वाचतो, तर फुल स्टॉप नंतर आपल्याला थोडासा धीर असतो. फुल स्टॉप नंतर आपल्याला थोडीशी विश्रांती भेटते. कॉमा नंतर एवढी विश्रांती नाही भेटत. जेव्हा वाचन करता ना तुम्ही, त्यावेळेसच ह्या प्रक्रियेचं थोडंसं अवलोकन करायचं. तर या ज्या फीलिंग्स आहे, या फीलिंग्स कंटिन्यूली आपल्याला बंबार्डिंग करत राहतात. जेवढा व्यक्ती दुर्गुणी, तेवढं त्याला फीलिंग्स जास्त.
त्याला आपण म्हणतो ना पंच उपादान स्कंद. व्हॉट इज दुःख? रिअल दुःख काय आहे? या 5 स्कंदांना चिपकणं. तेच रिअल दुःख आहे. पण तो माइंडफुलनेस मुळेच हे करत आहे कंटिन्यू. ओके. तर काय होतं की ज्या पेन आणि प्लेजरच्या ज्या फिलिंग्स असतात विथ पेन अँड प्लेजर, तिथं माइंडफुलनेस जास्त ब्रेक होते. आता का ब्रेक होते? आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सपोज तुम्हाला गोड आवडतं, गोड खायला आवडतं आणि तुमच्या बाजूला एक 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 उदाहरण घेऊया. एक पेढा आहे आणि बाजूला एक लोणचं आहे. परंतु तुम्हाला म्हटलं गेलंय की लोणचं खायचंय आधी. तरी मन आणि हात जे आहे ना, मेंटल फॅब्रिकेशन आणि बॉडीली फॅब्रिकेशन जे आहे, ती कृती कोणती करतं माहिती आहे का? हात आणि मन पेढ्याकडे जास्त वळतं. का? कारण की त्याच्या मागं आवड लपलेली आहे. क्रेव्हिंग आहे, तृष्णा आहे. त्याला प्राप्त करण्याची इच्छा आहे. गेनिंग, गेनिंग. त्यामुळे काय होतं, की आपण कंटिन्यू ओढल्या जातो, ताणल्या जातो अशा फिलिंग्समुळं, अशा घटनांच्या मागे. इन द लास्ट आपल्याला महत्वाचं काय आहे, की आपल्याला या सर्व चक्रामधून मुक्त होणं. हे आपल्याला गोटांगळत येतो. एखादा भवरा जसा असतो समुद्रामध्ये आपल्याला खोलवर घेऊन जातो. तशा या तृष्णेनं उत्पन्न झालेल्या ज्या वेदना आहेत, त्या आपल्याला दुःखाच्या तळघरापर्यंत घेऊन जात असतात. तर इम्पोर्टंट काय आहे? जसं मी म्हणते विचारलं तर मग ते म्हटले की फक्त माइल्ड करतील, डिस्ट्रॉय नाही करतील. करेक्ट आहे. विपाकांना फक्त माइंड केल्या जाईल लेटिंग. पूर्ण डिस्ट्रक्शन नाही. डिस्ट्रक्शन आफ्टर विपश्यना. तर फाइंडिंग फॉल्ट. कंप्लेनिंग माइंड जे असतं ते फाइंडिंग फॉल्ट असतं. कंप्लेनिंग माइंड कंप्लेंडिंग माइंडच फॉल्ट जास्त शोधत राहतं. So no need to find faults. So जी काही प्रोसेस आहे, हे बरोबर नाही, हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, हे का इथं, ते का तिथं. त्यानंतर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्यासोबतच असं का, माझ्यासोबतच तसं का, मी असा, मी तसा. जिथं जिथं हे वापरल्या जातंय, तिथं तुम्ही तुमच्या सगळ्या दिशेला बूस्ट करताय. तम अर्थं सच्च वेदिनं अत्तनोकम कुप्पानं तं जनो कुरुतो पियं कुरुते पियं. वरची लाईन विसरलो मी. खालच्या 3 लाईन आठवल्या पण स्टार्टची नाही. महाकश्यपसाठी होती ही लाईन. महाकश्यपसाठी धम्मार्थनं सच्च वेदिनं तनु पानं. ओके, थोड्या वेळानं आठवेनच मला.
आणि मी तुम्हाला ते सांगेन पण कशासाठी देते ना. एकदा ही कथा मी बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे, तरी रिपीट करतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ जंगलात जातो आणि भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, तुम्हाला केक खायचे का? हम्म. म्हणते सगळे भिक्खू म्हणतात इथं कुठून केक भेटणार आहे? तर ते म्हणतात की ते बघा, तिथं सर्व जे लोक आहेत, ते म्हणजे यंग मुलं आहेत, ते जंगलामध्ये पार्टी करायला आले. पार्टी हा शब्द तर आताच आहे, त्यावेळेस मला माहिती काय म्हटलं होतं. मग ते म्हणतात ठीक आहे, बसूया. सगळे रांगेमध्ये बसतो. ओके. सिनियरिटी आणि कर्मानुसार पहिलं दान कोणाला भेटायला पाहिजे? भगवान बुद्धांना. कारण की सर्वात पहिले ते बसतात. ओके. आणि मग सिनियरिटी नुसार ते खाली 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 जाते रांग. सर्वात शेवटी माहिती कोण बसलेलं असतं? महाकश्यप. महाकश्यप हे दूतांकामध्ये परफेक्ट होते. ओके. इव्हन भगवान बुद्धांनी पण तेवढे दूतांक प्रॅक्टिस नव्हते केले जेवढे महाकश्यप करत होते. तर पहिलं जे दान येतं केकचं, जसं आपण कसं की मध्ये धम्मसरांना किंवा मध्ये ज्ञानश्रींना पहिले भोजन दान देतो, त्यानंतर सिनियरिटीनुसार. तर सर्वात पहिलं दान होतं महाकश्यप. मध्ये महाकश्यप का माहिती? कारण की त्यांची प्रॅक्टिस, परंतु भगवान बुद्धांची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. पण तो महाकश्यप या पौर्णिमेच्या चंद्रासारखे असतात, जे कधीच जंगलाच्या बाहेर येत नाही आणि फक्त 15 दिवसातून एकदा बाहेर पडतात. 15 दिवसातून एकदा बाहेर पडतात. ओके. तर तिथं त्यांना सिनियरिटीचा प्रॉब्लेम नव्हता. ओके, सविता मॅडम म्हणतात व्यसन करतात. शील दर्शन संपन्न धम्म अठ्ठंग, शील दर्शन संपन्न धम्म अठ्ठंग सच्च वेदिना अत्तनौकम्म कुब्बानं तं जनो कुरुते पियं. याच्यासाठी ते का? कारण की त्यांना सिनियरिटीचा मतलब नव्हता. मी तर नसणारच आहे, कारण की ते तर अनंत आहे ना. ओके. सगळ्यात शेवटचा जो सामने आहे त्याच्या पाठीमागे ते राहायचे. आता आपल्या कॅम्पची गोष्ट घेतो मी. आपलं जे रिट्रीट आहे, ओके. जसं चिवर अंगावर आलं तसा इगो हाय खूप जणांचा. ओके. खूप जणांचा. मला माहिती का प्रॅक्टिस काय असते? फोटो दाखवलेच नाही. अजान ब्राह्म वंशोमर जे विहार आहे ऑस्ट्रेलियामधलं, ते स्वतः संडास धुतात, स्वतः रस्ता साफ करतात. इवन म्हणते आर्यनंतर, इवन म्हणते आर्यनम्मा, इवन पाव सयाडोजी सुद्धा करतो, ते एवढे सिनियर असतो. ओके. इवन अजांच्या सारो सुद्धा करतात. क्लिनिंग जे आहे, आउटसाइड क्लिनिंग जे आहे, ते इंटरनल क्लिनिंगला प्रोसेस करते. गाडगे बाबांचं उदाहरण घ्या ना तुम्ही. गाडगे बाबांचं जसं चिवर अंगावर गेलं ना, तसा इगो आहे. मला खूप जणांनी सांगितलं की कशा पद्धतीने वागतात. काही जण जे सेवक होते त्यांना असे सांगायचे, ए जा रे, पाण्याची बॉटल घेऊन ये तिथून. सो फुलिश. ओके. इवन ज्या वेळेस तुम्ही एका सिनियर पर्सनला
किंवा एखाद्या सेवकला किंवा एखाद्या छोट्या मुलाला ट्रीट करताना ते तुमचं इंटरनल कॅरेक्टर जे असतं ते झलकवून टाकतं. तुम्ही काय आहात आणि काय दाखवता. त्याच्यामुळं हे खूप महत्व इव्हन महाकश्यप ज्यांना संपूर्ण बुद्ध शासनामध्ये एक गिफ्ट भेटलेलं आहे. जे कोणत्याच भिक्खूंना नाही भेटले. इव्हन सारिपुत्त महामोक्कलांना पण नाही. महाकश्यपला जे भेटलंय ते भेटलंय पण त्यांचं चिबर. भगवान बुद्धांचं चिवर डायरेक्टली त्यांना भेटलं होतं. इतकी डाउन टू अर्थ पर्सनॅलिटी असायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मागं नाही ढकलणार ना, तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. समजतंय का माझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? जोपर्यंत तुम्ही तुमच्या मीला मागे नाही ढकलून टाकत, तुमचा गर्व, तुमचा घमंड, तुम्ही कोण आहात, त्याला जोपर्यंत अरे सम्राट अशोक नाही राहिले हो. त्यांनी अर्ध्या पृथ्वीवर राज्य केलं. अर्धी पृथ्वी जर कापली ना, त्याच्यावर राज्य केलं. ते नाही राहिले, त्यांचं नाव नाही राहिलं, तर आपण कोण कुठले? है की नाही? आपण कोण आहे? आपण काहीच नाहीये. एक एखादा व्यक्ती असतो तो गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतो फर्स्ट क्लास 1, सुपर क्लास 1 किंवा सेकंड. पण त्याचा इगो खूप हाय असतो. तर आपण काय करायचं? आपण कंपेअर करायचं सम्राट अशोकासोबत. कंपेअर करायचं. अरे, एका सम्राटानं अर्धी पृथ्वी जिंकली होती. त्याचंच तर आज काहीच नाही. तर आपण काय? त्यामुळं महाकश्यपचं उदाहरण आपल्याला एकच गोष्ट नाही, असंख्य गोष्टी शिकवून जातात. इव्हन दाना. मी हे वाक्य टाकलं. मी हे दान दिलं, मी ते दान दिलं. तुम्ही ज्यावेळेस दान देता, त्याच वेळेस त्याचा मालकी हक्क तुम्ही गमावून बसता. तुम्ही दान दिलं आणि तुमच्या मनामध्ये त्या वस्तूच्या विषयी मालकी हक्क आहे, तर ते झालं वस्तुकाम. तुम्हाला कामतृष्णा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे तुमची कामतृष्णा खूप स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे तुमचं अटॅचमेंट आहे असं म्हणतात. फिनिश. आपला संबंध त्या वस्तूंसोबत फिनिश. एका आता याच्यासाठी मी एक अजून चांगलं उदाहरण झेन मास्टरचं. तर तो झेन मास्टर आहे त्या एका स्टुडंटला गार्डन चांगलं साफ करायला लावतो. या गार्डनची तू देखरेख ठेव बा. हम्म. मग ते गार्डन रोज खूप साफ ठेवतो, खूप साफ ठेवतो. अतिशय सुंदर करून टाकतो. मग ते झेन मास्टर येतात आणि पुन्हा त्याच्यावरचे पानं पाडून टाकतात, फुलं इकडे तिकडे फेकतात आणि मग म्हणतात, "धिस इज द रिअल गार्डन." हे खरं गार्डन. जिथं पानं खाली पडलेली असतील, फुलं खाली पडलेली असतील, तेच गार्डन. एका विहारामध्ये विदाऊट चूक विहार कधीच मोठं होत नसतं. ते कधीही लोकांना रिअलाइज होऊ देत जायचं. ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस ते प्रॉब्लेम होत असतं. सेम वे द ग्लास इज ऑलरेडी ब्रोकन. जी गोष्ट आपल्या हातून निघून गेलेली, त्या गोष्टीबद्दल जास्त विचारच नाही करायचा. ओके. ज्या ग्लासला तुम्ही खूप जपताय, खूप
एक्सपेन्सिव्ह ग्लास आहे. खूप चांगला आहे, खूप सुंदर आणि तो खाली पडलाच नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही जपताय. पण तो ऑलरेडी फुटलेला आहे. तो ऑलरेडी फुटलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याप्रती असलेली आसक्ती जी आहे, ती आधीच नष्ट होऊन जाते जर या पद्धतीने आपण विचार करायला लागलो तर. ओके. सिंपल आहे. तर हे जे फाइंडिंग फॉल्ट, कंप्लेनिंग माइंड असतं याला आपण स्टॉप केलं पाहिजे. माइंडफुलनेस काय आहे, की आपण म्हणतो हो, की दिवसभर जागृत ठेवायची, श्वासावर लक्ष ठेवायचं, मेत्ता, मेत्ता, मेत्ता. नाही, माइंडफुलनेस ते नाहीये. ज्या क्षणाला राग उत्पन्न होत असेल, तिथं रिएक्ट होण्याच्या आधी तुम्हाला मेत्ता जनरेट व्हायला पाहिजे. दॅट इज द पॉवर ऑफ मेत्ता अँड दॅट इज द रिअल प्रॅक्टिस. ओके. एखाद्या व्यक्तीच्या विषयी जर राग उत्पन्न होत असेल ना, त्याच व्यक्तीच्या विषयी करुणा त्याच क्षणाला उत्पन्न व्हायला पाहिजे. ती असते मेत्ता. करुणा डायरेक्ट उत्पन्न नाही होईल. जोपर्यंत मैत्री भाव नसेल तोपर्यंत करुणा उत्पन्न नाही होणार. परंतु राग नष्ट होऊन तिथं लगेच जर करुणा उत्पन्न होत असेल, तर तुमची मैत्री भावना स्ट्रॉंग आहे. एक मिनिट. तर आता हे जनरेट कसं होणार? म्हणजे कसं तुम्ही याची प्रॅक्टिस करता? त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचा आहे. ओके. खूप महत्वाचा आहे. तुमचा लोभ जर जास्त असेल, तुमचा क्रोध जर जास्त असेल, तर तुमचं इम्पेशन्स खूप डेव्हलप होऊन जाईल. असंयमितपणा. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तींच्या जवळ जाता, ओके, तर तिथं काय होतं, की मालकी हक्क तयार होतो. ते तयार करतात. मालकी हक्क तयार करतात. रिलेशन्स, फ्रेंडशिप, ओके. आता ज्यावेळेस तुम्ही म्हणता मालकी हक्क तयार होते, तर काय ऍक्च्युअल वर्क कोण करत आहे? सगळ्या व्यक्ती. मी, माझं, माझा, माझा. आपण म्हणतो, हे सर्व माझं, 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 माझं. हे सर्व माझे, 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 माझे. हे कोण करतंय? इगो. विथ द हेल्प ऑफ ग्रीड, विथ द हेल्प ऑफ डिल्युजन. हेटेड नाही. हेटेड असतात त्या व्यक्तीचा द्वेष आला असता. परंतु आकर्षण, मोह आणि अविद्या आहे. प्रवचन याच्यावरच चालू आहे. रक्तपाल सुक्ताच्या द वर्ल्ड इज द स्लेव्ह ऑफ क्रेविंग. इनडायरेक्टली. तर खरंच आपण ज्यावेळेस इम्पेशन्स होतो, त्यावेळेस कसं रिॲक्ट करतो? काही जण आपल्या मनाच्या नुसार होण्यासाठी अथक प्रयत्न करतात, की नाही हे असंच व्हायला पाहिजे. याच पद्धतीचं व्हायला पाहिजे. तर हे कशामुळे? तर हे होतं मालकी हक्कामुळे. सेम पद्धतीने ज्यावेळेस ज्ञानाच्या प्रती मालकी हक्क आपण ठेवतोय, सेम पद्धतीने आपण व्यक्तीच्या प्रती मालकी हक्क ठेवतोय. तर हे काय आहे? कामओघ.
भाव ओघ, दिठ्ठ ओघ, अविद्या ओघ. परंतु सर्वात स्ट्रॉंगर कोणता आहे? काम ओघ. म्हणजे सर्वात स्ट्रॉंगर अविद्या आहे. परंतु सर्वात सुरुवातीला उत्पन्न होणारा काम ओघ. सुरुवातीला काम ओघ का? कारण काम तृष्णा. भाव ओघ, भाव तृष्णा. किती इंटरकनेक्टेड आहे धम्म भगवान बुद्धाचं. काही असं नाही की जे डिस्ट्रॅक्टेड आहे आणि दुसरीकडचं आहे. तर इम्पेशन्स खूप खूप लवकर तुम्ही डिस्ट्रॉय करायला पाहिजे. संयम ही पारमिता आहे. ही पारमिता विदाउट माइंडफुलनेस होत नाही. माइंडफुलनेस काय करते? ब्रेक लावते आपल्या फॅब्रिकेशन्सला, मेंटल, बॉडीली आणि शाब्दिक, शारीरिक आणि मानसिक घटनांना ही ब्रेक लावते सरसर. बॉडी, स्पीच, माइंड अँड फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशन ऑफ बॉडी, स्पीच अँड माइंड. तर ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला रागात बोलत आहे, द्वेषात बोलत आहे, चिडून बोलत आहे, तर कुठे गेली व्यक्ती? कुठे गेली प्रॅक्टिस? ऑलवेज अँग्री मोड डिस्ट्रक्टिव्ह असतो. स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी नाही. आपण म्हणतो की 4 ब्रह्मविहार मला प्रॅक्टिस करायचे. मेत्ता, मुदिता, करुणा, उपेक्षा. कुठे गेली उपेक्षा ज्यावेळेस तुम्ही रागामध्ये? कुठे गेली मेत्ता ज्यावेळेस तुम्ही रागामध्ये? कुठे गेली तुमची करुणा ज्यावेळेस तुम्ही रागामध्ये? भगवान बुद्ध तर म्हणतात की जर कोणी मला मारूनही टाकलं तुमच्या समोर तरी तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. तरच तुम्ही माझे स्टुडंट. किती मोठं वाक्य बोलतात. भगवान बुद्ध. तर हे जे सर्व जे काही आहे इम्पेशन्स माइंड जे असतं ते हॅबिच्युअल वे ऑफ रिॲक्शन क्रिएट झालेलं असतं. समान समान परिस्थितीच्या रिॲक्शन्स असतात आपल्या. आपण रागामध्ये एकाच पद्धतीने रिॲक्ट करतो. पण द्वेषामध्ये एकाच पद्धतीने रिॲक्ट करतो. तर आपण याचे गुलाम आहे, स्लेव्ह आहे. माइंडफुलनेस काय करते? या गुलामगिरीला तोडण्याची प्रक्रिया. तर ज्यावेळेस आपण द्वेषामध्ये बोलतोय, ज्यावेळेस आपण रागामध्ये कधी कृती करतोय, काही काही जण ग्रीप करून ठेवतात रागाला जन्मभर. तू माझ्यासोबत असं केलं, तू माझ्यासोबत तसं केलं, यांनी माझ्यासोबत असं केलं, यांनी माझ्यासोबत तसं केलं. असं पकडून ठेवतात रागाला. भगवान बुद्ध काय म्हणतात माहिती रागाबद्दल? की तुमचा राग कसा नष्ट व्हायला पाहिजे? जसं पाण्यावर तुम्ही जर काडीनं रेघ ओढली, तर ते किती लवकर नष्ट होऊन जाते. त्या पद्धतीनं तुमचा राग क्विकली नष्ट व्हायला. तुम्ही तुमच्या दुर्गुणांना जवळ ठेवून दुसऱ्याला त्रास नाही देत. तुम्ही स्वतःला त्रास देता पहिले. दुर्गुण हे आगीसारखे, आगीच्या कोळशासारखे लाल कुंद कोळसा. तर तुम्ही दुसऱ्यावर फेकण्याच्या आधी स्वतःच्या हातानं फेकताना पहिले स्वतःचा हात जळून घ्या तुम्ही. पहिला त्रास स्वतःला होत असतो दुर्गुणांचा. दुसऱ्यांना नंतर होतो. हे लवकर कळत नाही ऍक्च्युली. कळायला खूप वेळ निघून जातो. तर सर्वात महत्वाचं काय की आपले राईट एफर्ट अँड राईट माइंडफुलनेस. एफर्ट काय म्हणतात की दुर्गुणांना खाली दाबा, सद्गुणांना वर आणा. भगवान बुद्धांचा धम्मपूर्ण काय म्हणतो? सप्प पापस करणं कुशलस्य उत्तम. सर्व पाप जे आहे ते सोडून द्या, पुण्य करायला सुरुवात. तर हे जे ओल्ड फॅब्रिकेशन जे आहे, जे काही आपण जुन्या घटना करून ठेवलेल्या आहेत, त्या पुन्हा पुन्हा आपल्याला परावृत्त करत राहतात रॉंग.
तर इम्पॉर्टंट काय आहे? रिनन्सिएशन ऑफ द 5 स्कंदस. रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड. या जगाचा त्याग कर. तर जगाचा त्याग काय? ज्या क्षणाला तुमच्या मनामध्ये जगाचा त्याग करायची सुरुवात होऊन जाईल ना, त्याच क्षणाला तुम्ही रिअल श्रमणा, रिअल प्रॅक्टिशनर. भिक्खू नाही बरं. सम स्टुपिड पीपल सम स्टुपिड काय म्हणतात की नो नो, ले पर्सन इज प्रॅक्टिसिंग 5 सील, दे आर ऑल्सो भिक्खू. भगवान बुद्धांना काय गरज पडली होती मग 4 विभाग पाडायचे, आहे की नाही? तर असे खूप सगळ्या तुमच्या आजूबाजूला धम्म जो आहे तो खूप चुकीचा पसरलेला. दॅट इज द काउंटर पार्ट धम्म. महाराजचं काम आहे काउंटर पार्ट धम्म पसरवणं. जसं एखाद्या सोनाराला पैसा जर कमवायचा असतो तर तो अशुद्ध सोनं देतो, ज्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. माहिती आहे तुम्हाला ते? रिअल गोल्ड खूप रेअर, तसंच रिअल धम्म खूप रेअर. जिथं खरा सत्धम्म असेल तिथंच आर्य प्रस्थापित होतात. हे वाक्य मनात ठेवून घ्या. चुकीचा धम्म खूप आहे आजूबाजूला. साधा भिक्खू आणि भिक्खुनी कळत नाही लोकांना. मी अजून सांगत आपल्याच याच्यातले काही भिक्खुनी आहे, नाही आहे, कसं आहे, खूप आहे. म्हणजे मी लिटरली पाहिलं या 16 दिवसामध्ये चांगल्या चांगल्या प्रॅक्टिशनरची प्रॅक्टिस अस्ताव्यस्त होताना पाहिलेली. ओघामध्ये वाहून जातात. ओघ, ब्यू ब्यू. तेच काय काय महत्वाचं काय? पीस महत्वाचं आहे का व्यू महत्वाचे, सेल्फ व्यू महत्वाचे? याचं उत्तर द्या. शांतता महत्वाची आहे की मनामधले स्वतःबद्दलचे विचार महत्वाचे? मग उत्तर नाही देते याचा अर्थ तुमच्यासाठी सेल्फ व्यू महत्वाचे, शांतता महत्वाची नाही का? तर जिथं सेल्फ तिथंच हे सर्वच्या सर्व दुर्गुण उत्पन्न होणार, तिथंच हे ओघ उत्पन्न होणार. ओके, मी हे सर्व का सांगितलं तुम्हाला? कारण की तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये जर समोर जायचं असेल, इव्हन सिटिंग इव्हन सिटिंग मध्ये पण, तर विदाउट पीस तुम्ही जाऊ शकणार नाही. शांततेचा मार्ग हाच निब्बाणापर्यंत जात असतो. लिहून ठेवत जा हे वाक्य तुम्ही. हे बोलता बोलता बोलून जातो मी, परंतु हे लिहून ठेवत जा. हे शांततेचाच मार्ग निब्बाणापर्यंत घेऊन जातो. म्हणूनच तर मनाला शांत करावं लागतं पहिले. तर हे जे क्रेविंग आहे, तृष्णेचं जे जग आहे, जग काय? 5 स्कंद. फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कंडिशनिंग अँड कॉन्शियसनेस. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. या 5 चा त्याग करायला सुरुवात करा. नेक्खम संकल्प, अव्यापाद संकल्प, अमहिंसा संकल्प, राईट थॉट. नेक्खम संकल्प म्हणजेच काय? द रिनन्सिएशन ऑफ द ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. लोभ, दोष, मोहाचा त्याग. परंतु तो उत्पन्न कुठून होतोय? 5 स्कंदामुळे. परंतु 5 स्कंदाचाच जर त्याग करत असेल, तर या गोष्टी उत्पन्न होत नाही. ओके, ओव्हरऑल तर मी तुम्हाला सांगितलंय, परंतु माझं सांगण्याचं जे उद्दिष्ट होतं की डेली माइंडफुलनेस आपण कसं यूज करायचे या सर्व. मेन टॉपिक जो होता तो हाच होता. मी तुम्हाला हे सगळे उदाहरणं देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. की जागरूकता म्हणजे काय? जागरूकता म्हणजे ब्रिंग द धम्म इन ऍक्शन.
रात्री 12-1 ला मेसेज करतात लोकं कंप्लेनिंगचे मला. म्हणजे त्यांचा जो आय असतो इतका स्ट्राँग असतो, की नाही मला सांगायचंच आहे आता. मला आता सांगायचंच आहे. परंतु जे होल्ड करून ठेवलेलं इतक्या दिवसापासून जे मन शांत नव्हतं ते बघू शकत नाही ते. तर मनाची शांतता बघता आली पाहिजे, की मन शांत कुठं होतं. जसं तुम्ही शरीराचं सुख बघता, खाण्यामधून सगळ्या गोष्टी. तसंच मनाचं सुख ही शांतता आहे. त्याला का नाही बघत? त्याचा वेध का नाही घेत? त्याच्यासाठी प्रयत्न का नाही करत? नाही. तर पीस इज इम्पोर्टंट दॅन सेल्फ व्ह्यू. शांतता ही महत्त्वाची आहे स्वतःच्या दृष्टिकोनापेक्षा. कंटिन्यू हे फॅब्रिकेशन चालत राहणार आहे हे लक्षात ठेवा. आपण खूप सगळे कर्म करून ठेवलेले आहे मागच्या जन्मामध्ये. कंटिन्यू हे असंच होत राहणार आहे. आपण मोहात जाणार, आपण डिल्युडेड होणार, आपण भटकणार. पुन्हा प्रॅक्टिस वर यायचं, पुन्हा प्रॅक्टिस वर यायचं, पुन्हा प्रॅक्टिस वर यायचं. प्रॅक्टिस काय? मला शांतता प्राप्त हो, मला शांतता प्राप्त हो, मला सुख प्राप्त हो, मला आनंद प्राप्त हो, मला निब्बाण प्राप्त हो. बोलल्याने थोडी होणार. करावं नाही लागेल का? करावं लागेल ना. बरेच जण कॉल सर तुम्ही कुठे आहे? कुठे आहे तुम्ही? कुठे आहे तुम्ही? कुठे आहे तुम्ही? हां, "सर आज हे का नाही केलं? ते का नाही केलं? हा माणूस तसा बोलला, हा माणूस हे केलं, ते केलं." ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत हे असं करत आहे किंवा माझ्यासोबत हे बोलताय ना, तुम्ही मला डाटा देत आहे. ओके. तुम्ही मला डाटा देऊ लागले. तुमच्या कृतीच डाटा आहे माझा दम्माचा. त्यालाच दम म्हणून पसंत. ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर चिडता किंवा माझ्याशी उद्धट बोलता किंवा काही बोलता, माझं काहीच नसतं. मी शांतपणेच बोलतो, एक तर मी सायलेंट राहतो. 2च असतात. माझ्याजवळ 2च पर्याय आहे. एक तर शांतपणे उत्तर देणं, दुसरा याच्यामध्ये एकदम सायलेंट होऊन जाणं. खूप रेअर कंडिशनमध्ये रिएक्ट करतो मी. खूप रेअर. परंतु इम्पेशन्स जे आहे ते डेव्हलप फास्ट यामुळेच होतं कारण की मोह त्याच्या मागे काम करतो. ॲक्चुअली प्रॅक्टिस लवकर समजत नाही. की पांढरे केस होऊन 60, 70, 80 निघून जातात. त्यावेळेस आपल्याला समजायला लागतं. त्यावेळेस असं वाटतं की काश हे सर्व आपण यंग एज पासून सुरुवात करायला पाहिजे होतं. परंतु आता सुद्धा समजल्यावरही काही लोकं त्याच पद्धतीने वागतात. का? कारण की जी सखाय दिसते ती जागेवर बसू देत नाही, ती नाचवते. सरळ नाचवते. अच्छा. कारण की नाचवणं हेच तर काम आहे महाराज. मारा हे आपल्या मनामध्ये एखाद्या राजासारखा बसलेला असतो. आणि तो आपल्याला आदेश देतो. ही जी गुलामगिरी ना, ही गुलामगिरी फक्त जागरूकताच नष्ट करू शकते. ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठीच आपल्याला सहयोग पाहिजे असतो आर्यांचा. म्हणून आजच्या टॉपिकमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवल्या. ओके. बऱ्याचशा गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे, की कसं आपण डे टू डे लाईफमध्ये पीस खूप जनरेट करा. खूप शांत राहायला पाहिजे. खूप शांतपणे आपण सगळ्या गोष्टी कव्हर करायला पाहिजे. प्रगती ही शांततेमध्ये असते. ओके. ज्यावेळेस झाड वाढतं, ते ते का आवाज करतं का? किती शांतपणे झाड वाढून जातं. आपल्याला कळत सुद्धा नाही या झाडाची वाढ कधी झालेली. तशीच वाढ मनाची ही शांततेमध्येच होत असते. तृष्णेचा अंत हा शांततेतच असतो. म्हणून इम्पेशन्स होणं हे सोडून द्यायचं.
पेशन्स आणि संयम आणि सहनशीलता हे 2 गुण जर तुम्ही डेव्हलप केले विथ राइट एफर्ट, तरच कुठं प्रॅक्टिस ती जिवंत राहते मनामध्ये. नाहीतर नाही. नाहीतर प्रॅक्टिस ही जसं तुम्ही हे प्रवचन संपेल आणि तुम्ही बाहेरच्या जगामध्ये निघसाल, ओके, हजारो गोष्टी डायव्हर्ट करतात. आता जसं मी खाली गेलो, की मी तुम्हाला आता सांगतो. सगळे खाली झोपलेले आहेत. आता मी वर आहे. वरती येऊन टेंटमध्येच बसलेलो आहे. पण जसा आवाज येत होता, सगळं मी हे आणायला गेलो हेडफोन्स. मला तर माझं पीस कंटिन्यू ठेवायचं होतं ना, कारण की त्याच्याशिवाय मी तुम्हाला समजूच शकणार नव्हतो. प्रज्ञा ही शांततेतूनच उत्पन्न होते. ओके. जसा मी दरवाजा उघडला, साहजिक आहे आई तर चिडणारच आहे. का त्यांना हिच्याशी हे नाही एवढं. चिडणार, "कशाला एवढा दरवाजा?" दरवाजा उघडल्याबरोबर मी म्हटलं, की असं काही बोलू नको, की ज्याच्यामुळं मला राग उत्पन्न होईल किंवा काही होईल किंवा मला मन विचारेल. मला जे घ्यायचं ते मी घेतो आणि निघून जातो. बघा, मी काय केलं, जिथं प्रॉब्लेम उत्पन्न होऊ शकतो तिथंच पहिले सांगून दिलं, की असं-असं करू नका. हे मी काही लोकांना नाही सांगू शकत. जे काही आहेत माझ्यासोबत काम करतात, त्यांना नाही सांगू शकत. परंतु हे त्यांनी स्वतः कळायला पाहिजे, की बा आपण आपल्या टीचर सोबत कसं बिहेव करतो. आपण आपले जे काय म्हणतात त्याला जुने अ, सहाय्यक आहेत त्यांच्यासोबत कसं काम करायचं. इव्हन बोधगयाच्या रिट्रीटमध्ये पण बोधगयाचं जे आता हे झालं, तिथं बऱ्याच गोष्टींची अवहेलना झाली. अवहेलना म्हणजे मे बी कोणाला फूड व्यवस्थित भेटलं नाही, रूम चांगल्या नव्हत्या. आय नो, ते मला माहिती होतं की रूम चांगल्या नव्हत्या. परंतु तिथली जी व्यवस्था होती मी एका दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिली होती. कारण की ऑलरेडी मी खूप काही करून बसलेलो होतो इकडं. कंटिन्यू 2 अडीच 3 महिन्यापासून मी ऑल्वेज रन होत होतो. म्हणून मी ती व्यवस्था एका व्यक्तीला दिली. नाव नाही घेत. ओके. ठीक आहे. त्यांनीही प्रयत्न केले असतील. पण कुठं ना कुठं कमी जास्त होता. ओके. तर त्याच क्षणाला आपण आपली प्रॅक्टिस उन्मत करायला पाहिजे. ओके. भंते धम्मसाराला एक भिक्खुनी आली होती इस्रायलची आपल्या कॅम्पमध्ये. ओके. तर ती म्हणत होती, की मी टेंटमध्ये राहू नाही शकत. तर बनते मला प्रॉब्लेम होतो. तर बनतेने काय वाक्य वापरलं माहिती आहे का? त्या लहान मुलांना प्रॉब्लेम नाही झाला. ते एवढे लहान मुलं आनंदात राहिले. तुला काय प्रॉब्लेम होते? बघा वाक्य. तर जितकं आपण जमिनीशी राहू, जमिनीशी जुळून राहू, जितकं आपण डाउन टू अर्थ राहू, ओके. माझं एक वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवसाल. जितक्या लो फॅसिलिटी, जितक्या कमीत कमी फॅसिलिटीचा उपयोग आपण करू ना, तितकी आपली प्रगती खूप फास्ट होईल. ओके. आपल्याला या जगामध्ये संपत्तीनं मोठं नाही व्हायचंय. आपल्याला या जगाला सोडायचंय. या जगामध्ये मोठं होऊन काही फायदा नाहीये. नाव देऊन काही फायदा नाही. आपल्याला याला सोडायचंय. आपल्याला जर याला सोडायचंय ना, तर याला धरायचा विचार करणं सोडून द्यायचं. याला धरायचा विचार केव्हा येईल? याला केव्हा धरणार तुम्ही माहिती आहे का जगाला? ज्या क्षणी लोभ, दोष, मोह तुमच्या मनामध्ये काम करायला सुरुवात करेल, सखायदिटे विचिकिच्छा शीलबत परमस कामराग रूपराग अविद्या मान उदच्च, हे सर्व ज्यावेळेस काम करेल ना, त्यावेळेस तुम्ही जगाचा पार्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जगाचा पार्ट आहे, त्यावेळेस तुमचा पुन्हा-पुन्हा जन्म होण्यासाठी तुम्ही फॅब्रिकेशन्स म्हणजे संस्कार उत्पन्न करून ठेवत आहे. आणि त्या संस्कारांना मोहाची जर जास्त जडणघडण झाली, तर वेलकम आहे तुमचं या जगामध्ये पुन्हा-पुन्हा. तुम्हाला धम्म हा दूरच होत राहील. तुमच्यापर्यंत धम्म येणार नाही. म्हणून ज्या वेळेस आपण स्वतःला खूप मोठं समजू, तर महाकश्यपपेक्षा आपण ग्रेट आहोत का? हे कंपेअर करायचं. भगवान बुद्धांनी महाकश्यपांना चिवर दिलं होतं.
स्वतःच. का? कारण की ते चिवर पोत्याचं घालायचं. पोतं असतं ना पोतं? एकदम रुतणारं पोतं. आपण कसं एकदम सिल्की सॉफ्ट कपडे घालतो, रुतणारे नसले पाहिजे. तर महाकश्यपांना झोप नाही यावं, महाकश्यपला झोप नाही लागली पाहिजे म्हणून त्यांनी पोत्याचं चिवर शिवलं होतं, जाडं, रुतणारं. तर भगवान बुद्ध म्हटले होते, की "तू हे चिवर महाकश्यपा तुम्ही हे चिवर तू नाही, तुम्ही हे चिवर मला शेअर करा." बघा किती किती करुणा भगवान बुद्धांची. आहे का आपल्या मनामध्ये? ज्यांचा आपण राग करतो त्यांच्यासाठी, ज्यांचा आपण द्वेष करतो त्यांच्यासाठी? नाहीये. क्लिअर सांगतो मी नाहीये. मी स्वतः पाहिलंय. मी नाव नाही घेणार. मी स्वतः पाहिलंय. कितीकच प्रॅक्टिशनर्सचा द्वेष, कितीकच एक एक तर डायरेक्ट जवळ येतात आणि म्हणतात, की "पोटगा नाही उचलत." ओह सो रबिशला. ओके. नाव नाही घेत. परंतु धिस काइंड ऑफ बिहेवियर ना खूप डेंजर असतं. ओके. धिस काइंड ऑफ बिहेवियर खूप डेंजर असतात. अशा वेळेस तुमची प्रॅक्टिसच तुमचा सपोर्ट करते. की तुमचा मी तुमचा सपोर्ट नाही करू शकत. तुमचा इगो तुमचा सपोर्ट नाही करू शकत. ओके. चुका करून सॉरी जर तुम्ही म्हणत असाल, त्याला काय अर्थ आहे? हे की नाही? म्हणून प्रॅक्टिस जर डेव्हलप करायची असेल, तर 2 गुण खूप चांगले डेव्हलप करा. संयम आणि सहनशीलता. कधीही रिएक्ट करण्याच्या आधी 10 मिनिटाचा 10 सेकंडचा पॉज घेत जा. रिअली आय एम स्पीकिंग काइंड. रिअली आय एम स्पीकिंग टू म्हणजे आपण असं बोलत आहोत का जे दुसऱ्याच्या कामाचं आहे, दुसऱ्याच्या मदतीचं आहे, दुसऱ्याला शांत करणारं आहे, स्वतःला शांत करणार असं बोलतोय का? ही प्रॅक्टिस जर केली तरच फायद्याचं. 4 पस्ताना जे करायला जातात, जे सतीपट्टण करायला जातात ना 10-10, 20-20, 30-30 त्यांना फक्त एकदा म्हणा की विपश्यना कामाची नाही. तुम्ही जी प्रॅक्टिस केली कामाची नाही. बघा त्यांच्या डोळ्यामधला राग. चेक करायचं. बघा मी तर टॉकमध्ये सांगत आहे. आहे की नाही? टॉकमध्ये बोलत आहे. कितीतरी लोकांपर्यंत जाईल. तुम्ही हे चेक करा, की बोलल्यानंतर राग जर उत्पन्न होतो. ऑब्व्हियसली माझ्या ह्याच्यात येतो. मी काही का असं असं काही आर्य वगैरे असं तर झालेलं नाहीये. क्लिअर सांगत काय खोटं बोलायचं त्याच्यात? काय स्वतःची महती वाढवायची? सरळ-सरळ प्रॅक्टिस दिलेली आहे बाबा. समाधीशिवाय स्वतः राहूच शकत नाही. काही लोकांना समजून सुद्धा ते प्रॅक्टिस करतात. जवळचे आहेत ग्रुपमधले. काही लोकं ध्याना-कसिनापर्यंत गेले तरी डाउन आले. म्हणून मी दरवेळेस सांगितलेलं आहे, की चिवर घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना पहिले असली पाहिजे. लोभ, दोष, मोहाचा त्याग 5 स्कंधाविषयी असलेला त्याग. रिनन्सिएशन खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय प्रॅक्टिस समोर जात नाही आणि याच्याशिवाय तुम्ही गुलामगिरी ब्रेक करू शकत नाही. खरं स्वातंत्र्य 15 ऑगस्टचं नाहीये. खरं मनाचं आणि शरीराचं स्वातंत्र्य निब्बाणानंतरच आहे. ओके, आय थिंक एवढं इनफ झालं.